नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी भरत मोरे. आज चाललो आहोत संगमेश्वर ते सावर्डा. हा आपला नवीन ब्रिज आणि नवीन रोडवरून ऑथोराईज प्रवेश. आता आज आपण जाणार आहोत ओव्हरब्रिजवरून, म्हणजे ओव्हरब्रिजवरून रेग्युलर आपल्या गाड्या चालू झालेल्या आहेत. हा आपल्या डाव्या बाजूला आपला गणपतीपुळे साईडला जाणारा रस्ता. आज आपण चाललो आहोत ओव्हरब्रिजच्या वरून. शास्त्री पुलाच्या इथला जो ओव्हरब्रिज आहे तिथले दोन्ही रस्ते रेडी झालेले आहेत आणि त्याच्या ओव्हरब्रिजवरून प्रवास पण बेस्टी चालू झालेले आहेत. फक्त मधला पॅच बाकी आहे, जो लास्ट व्हिडिओमध्ये बोललो त्याप्रमाणे जॉईंट जो म्हणतात तो बाकी आहे. बाकी इथून आपल्या दोन्ही म्हणजे ब्रिजवरच्या दोन्ही लेन रेडी आहेत. दोन्ही बाजून गाड्या येत आहेत इथपर्यंत. इथून आपले पुन्हा जुन्या लेनवर आपण जुन्या रस्त्यावर जाऊ. आपला चालू असलेला जुना रोड. आपल्या दोन्ही लेन रेडी आहेत. यापुढे एक लेन आपले रेडी झाले, दुसऱ्या लेनवरती बेस टाकून झालेला आहे. त्या बाजूला संगमेश्वर स्टेशनचं काम पण चालू आहे, त्यामुळे त्याचं पण रोडचं काम चालू आहे. त्यामुळे ह्या मधला जो स्पॉट आहे वरती काम तुम्हाला चालू दिसेल डाव्या बाजूला मधला स्पॉट आहे, त्याचं रोडचं काम पण हायवेवाल्याने केलेलं नाही आहे. कारण त्या दोन्ही बाजूने संगमेश्वर स्टेशनच्या दोन्ही बाजूने रोड बाहेर येतील हायवेवरती. डाव्या बाजूला तुम्हाला रोडचं हलकं काम चालू असलेलं दिसेल. बघा डाव्या बाजूला रोड दिसतोय बघा. इथून एक स्टॉप व्हिडिओ पण करूया. पुन्हा इथून आपला बेस टाकून झालेला आहे. पुन्हा आपली एक लेन फक्त रेडी, दुसऱ्या लेनचं काम झालेलं नाही आहे. तर हे उजव्या बाजूला रिटर्निंग वॉलचं काम चालू झालं आहे. त्या रिटर्निंग वॉलचं काम चालू आहे, परंतु इथे रस्ता साईडचा जो आहे रस्ता घडतो आहे, चिखवायच्या न्यूज चालू होत्या. तो ह्या स्पॉटच्याच उजव्या बाजूला जो रिटर्निंग वॉलसाठी जो खोदला गेले त्यासाठी रस्ता घडतो या ठिकाणी. तो हा स्पॉट आहे. पुढे आपले धामणी. आता आपण पोचलो आहोत आरवली ओव्हरब्रिजवरती. ओव्हरब्रिजवर दोन्ही लेन ह्या बाजूच्या दोन्ही लेन टाकून झालेले आहेत. दुसऱ्या बाजूची एकच लेन टाकून झाली आहे. दुसऱ्या लेनचं काम अजूनही चालूच आहे. आरवलीचं नवीन ब्रिज तेही चालू झालं आहे. डाव्या बाजूला दिसतंय दगडाचं आरवलीचं जुनं ब्रिज. एक लेन रेडी आहे, दुसऱ्या लेनवर काहीच काम चालू नाही आहे. मला वाटलं ते काम चालू झालं असेल. आता आपण पोहोचलो आहोत आंबेतखोल. ओव्हरब्रिज आणि हा आंबेतखोलच्या मधला पॅच अजूनही बाकी. का बाकी काय कळत नाही आहे, पूर्ण करायला हवं होतं. इथून आपला ओव्हरब्रिज सुरू झाला. वाळफाटा ओव्हरब्रिज. लाईटिंग, गडर्स, साईडच्या साईड पट्ट्या याचं काम पूर्ण झालं आहे. ब्रिजच्या दोन्ही लेन चालू केलेले आहेत.
तर मंडळी आपण आता आलो आहोत चिपळूणमध्ये. चिपळूण ओव्हरब्रिजचं जे काम गटर पडल्यामुळे रखडलं होतं पुन्हा सुरू झालं आहे. इथे फाउंडेशन टाकण्यासाठी 2 मशिनरी आलेल्या आहेत. दोन्ही मशिनरी कायम करत आहेत. फाउंडेशनचं काम चालू आहे. लवकरच याची अपडेट आपण देत राहू या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.